तो वेतोबा. अरे बापरे, तर म्हणजे काम गेलं म्हणून बंद झालं म्हणून दुःख होत नाहीये, फक्त काय अचानक झालं माहिती एक्सेप्ट होत नाही. अचानक असं जरा होते म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. हे 12 गावच्या 12 विशीच्या 12 नकाच्या 12 वाडीच्या वेतोबा महाराजा. तो बसलाय, तो सगळं देतो, तो काढून पण घेणार तुमच्यापासून. आपण थांबतोय म्हटल्यानंतर अश्रू थांबवता नाही. तर वेतोबा पार्ट 2 येऊ दे ही वेतोबा चरणी प्रार्थना. नमस्कार, मी पूजा नवाथे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. मी येऊन पोचले क्षेत्रपाल श्री देव वेतोबाच्या सेटवर, जे की मळगावमध्ये आहे आणि मी गावी आलेली आहे. त्यामुळे म्हटलं की सेट व्हिजिट करूयात. तर हा शो लोकप्रिय झालेला आहे आमच्या गावी, त्यामुळे माझी पण खूप उत्सुकता होती की हा सेट कसा आहे, वेतोबाचं मंदिर कसं बनवलेलं आहे. कारण का जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की वेतोबाच्या सानिध्यातच मी लहानाची मोठी झालेली आहे, त्यामुळे वेतोबाशी एक वेगळं कनेक्ट आहे. आणि ह्या सेटवर मी सर्वप्रथम आले तर इथे जे मंदिर बनवण्यात आलं आहे ते मी बघितलं येऊन. तर हे सेटवरचं वेतोबाचं मंदिर आहे. ओम नमः पराय शिवात्मने वेतालाय नमः. वेतोबा मंदिरात जसं लिहिलेलं आहे त्या स्टोन आहे, इथे पण असं लिहिलेलं आहे आणि खूप छान वाटतंय मला हे. तर मी तुम्हा सर्वांना पण पूर्ण सेट दाखवणारच आहे आणि इथले जे स्टारकास्ट आहेत त्यांची मी मुलाखत घेणार आहे. त्यांचा अनुभव कसा होता या शोमध्ये काम करताना ते देखील त्यांना विचारणार आहे. आणि एक बॅड न्यूज अशी आहे की आज इथे शेवटचा एपिसोड शूट होत आहे, तर सगळेच इथे खूप इमोशनल आहेत. तर त्यांच्याशी मी आता जाऊन बोलते आणि तुम्हा सर्वांना इथला सेट पण दाखवते. चला तर मग जाऊया. सर्वप्रथम माझ्यासोबत आहेत नितीन काटकर सर, जे की ह्या मालिकेचे डिरेक्टर आहेत. खूप छान प्रतिसाद मिळाला तुमच्या शोला, लोकांनी भरभरून प्रेम दिलं आणि आज शेवटचा एपिसोड शूट होत आहे. काय इमोशन्स आहेत, कसा अनुभव राहिला, काय सांगा? इमोशन्स म्हणजे एकतर कोकणातला मी पहिला शो केला असा या भाषेतला. याआधी या चॅनलसाठी संत गजानन शेगावीची जो वैदर्भीय भाषा होती त्याचा अभ्यास आणि ती आत्मसात करून कलाकारांकडून करून घेणं हे एक चॅलेंज होतं माझ्यासाठी. ते पहिलं. आणि दुसरं हे चॅलेंज की मालवणी भाषेत आपण करायचं. सो ती मीच शिकत इथले काही स्थानिक कलाकार आहेत त्यांच्याकडून ह्याला काय बोलतात, त्याला काय बोलतात, एखादा शब्द इथला असतो ठेवणीतला तो वापरता येणं, म्हणजे ते मातीतला शो वाटतं. सो तो तसा प्रयत्न केला मी आणि मी पण शिकलोय थोडी. घराघरांमध्ये हा शो पोहोचला आणि आज 7 वाजले की लोक वाट बघतात. हे ह्या सक्सेस विषयी काय सांगा? सक्सेस विषयी म्हणजे एकतर यामध्ये फक्त माझं नाही किंवा इथल्या युनिटचं नाही, अगदी लेखकांपासून प्रोड्युसर्सपासून सगळ्यांचं श्रेय आहे ते, इन्क्लुडिंग चॅनल. नक्कीच. आणि ॲज अ डिरेक्टर जेव्हा आपण कुठच्या तरी देवाविषयी एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवत असतो, सेंटिमेंट्स इन्व्हॉल्व्ह असतात. काय काय काळजी घ्यावी लागली तुम्हाला? इथले रिच्युअल शिकवून घ्यावे लागले की कसे असतात, काय असतं. ते जर तसं नाही दिसलं तर लगेच बोलायला वाव मिळतो, रिॲक्शन्स लगेच येतात. दर्शकांना काय सांगा? दर्शकांना काय, नवीन नवीन कलाकृती तुमच्या समोर येत राहतील. आत्ता जसं आमच्यावरती प्रेम केलं तसंच पुढच्या कलाकृतीवरतीही प्रेम करा, एवढीच विनंती. धन्यवाद. डिरेक्टरशी संवाद साधून झाल्यावर मी जाऊन इथे चालू असलेलं शूटिंग देखील पाहिलं. लाईव्ह शूट पाहायला खूप इंटरेस्टिंग वाटतं. आणि त्यानंतर मी इतर स्टारकास्टसोबत संवाद साधून त्यांची रिॲक्शन देखील घेतली. तो वेतोबा. म्हणजे शेवट कुठे ह्या पूर्ण सिरियलचं शेवट. आणि जरी 4 वर्षांनी 5 वर्षांनी जरी झाला असता तरी तो नाही, तो वेतोबा हा डेड एंड आहे. ह्या सिरियलचा डेड एंड काय तर वेतोबा. आणि तो आम्ही इथून घेऊन चाललोय, इथे घेऊन चाललोय. बनवलंय लोकांच्या मनात आणि ते नेहमीच राहणार आहे. सिरियल संपली तरी ते आयुष्यभर तुमचं ते कॅरेक्टर त्यांच्या सोबत राहणार. हे सगळं निलेश सर,
नितीन सर, राजू सर, राजू घाग सर, या सगळ्यांचं क्रेडिट आहे, ह्या सगळ्यांचं क्रेडिट आहे. आणि मला निवडलं नाही हा माझ्या आयुष्यातला खूप खूप महत्वाचा टप्पा आहे. या व्यतिरिक्त नाही, इथेच थांबतोय म्हटल्यानंतर अश्रू थांबवता नाही आले, कारण एक छान फॅमिली झाली होती. म्हणजे अगदी दुपारचा जर सीन आठवला तर सगळेच फार इमोशनल झाले होते. आणि वेतोबावर इथल्या लोकांची एवढी श्रद्धा आहे. म्हणजे छोटासा एक किस्सा जर सांगायचा झाला ना तर पहिल्या काही एपिसोड मध्ये म्हणजे अगदी टेलिकास्ट पण सुरुवात झाली नव्हती, फक्त लोकांमध्ये चर्चा होती की आता वेतोबावर सिरियल येते त्याची महती सांगणारी. आणि वेतीय गावामध्ये शूट करत होतो आम्ही आणि चुकून जी वेतोबाची काठी आहे तर ती एका चहाच्या टपरीवर राहील. ती संध्याकाळपर्यंत शूट सुरू होतं आणि चुकून तिथेच राहिली. बाकी सगळं पॅकअप झालं, लोक घरी आली आपापल्या. दुसऱ्या दिवशी शोधाशोध सुरू झाली की काठी कुठे गेली. मग कोणाच्या लक्षात आलं आर्ट डिपार्टमेंट मध्ये. नंतर शोधाशोध करत तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर त्या हॉटेलच्या मालकाने, टपरीच्या मालकाने त्या काठीची जिथे ठेवली होती तिथेच होती. खाली रांगोळी काढली होती, फुलं वाहिली होती आणि त्या काठीला हार अर्पण केला. काटा ही श्रद्धा होती लोकांची. मालवणी या लोकांना काय सांगाल, कारण का त्यांचं एक वेगळं अटॅचमेंट झालंय आता या सिरियल सोबत. मालवणी लोकांना काय एवढाच सांगेन मी की वेतोबावर तुमची श्रद्धा असा, ह्या काय म्हणतात त्या वेगळेपणाने सांगूची गरज नाही. मालिकेच्या माध्यमातून आमका ज्या पद्धतीने सगळ्याच टीमला ज्या पद्धतीने तुमच्यापर्यंत महती पोहोचवण्याचा आमचा जो प्रयत्न केला, तुम्ही गोड मानून घेतला, तुम्ही सगळ्यांनी प्रेम केला. आता पुढे वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही दिसू, तसंच प्रेम करत राहा आणि वेतोबावर मात्र श्रद्धा तशीच ठेवा. त्याचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी असा. एक गोष्ट मात्र या सिरियलने खूप शिकवली की तुमच्याकडे किती संपत्ती हो, पैसा येऊ, प्रसिद्धी हो, तुमचे पाय नेहमी जमिनीवरच, कारण तो बसलाय, तो सगळं देतो, तो काढून पण घेणार तुमच्याकडून. एकदम बरोबर. ही गोष्ट खूप भावली. आणि बाकी काय, एक कामाची पोचपावती म्हणाल तर तीच असते. मला मंगल राणेचे खूप आभार मानायचे, जी माझी बायको दाखवली आहे तिचे आभार यासाठी मानायचे की तिने ह्या रोलसाठी मला कास्ट केलं माझ्यावर विश्वास ठेवून. आणि आमचे सन मराठीचे आमचे सुनील भोसले, गणेश वगैरे या सगळ्यांचे खरंच आभार. सोमिल क्रिएशन त्याने आम्हाला एवढी संधी दिली. आणि मजा यासाठी आली की आपल्या मातीतली गोष्ट आहे, आपला वेतोबा आहे, त्याची महती सांगायची आहे आणि आपली भाषा आहे, आपण त्याच्यात मुक्तपणे वावरू शकतो. तर ते भारी वाटलं. आणि बस कामाची पोचपावती आता वेददादा बोलला त्याप्रमाणे की मला लोकांनी खूप प्रेम दिलं आणि मी विलन केल्यावरती शिव्या पण घातल्या. त्याच्यामुळे काय सांगाल त्याच दर्शकांना? त्यांना मी एवढं सांगेन की महेशवर खूप प्रेम केलं तुम्ही, खरंच तुमचा खूप खूप आभारी आहे. म्हणजे तुम्ही साधा महेश पण समजून घेतलात, विलन पण समजून घेतलात. पण हे तुमचं प्रेम असतं की आपल्या माणूस लगेच चेंज झालाय याचा अर्थ कोणालाही शिव्या द्याव्यासारखं वाटणं किंवा राग येणार. तर त्याबद्दल खरंच सॉरी. आणि आतापर्यंत खूप प्रेम दिले. हे बारागावच्या, बाराविशीच्या, बारानकाच्या, बारावाडीच्या वेतोबा महाराजा, होय महाराजा, अशी ती सुरुवात आहे. ह्या म्हणजे ते करताना खूप मजा. म्हणजे आणि नितीन सर तेव्हा होते आणि चॅनलचे एक डायरेक्टर होते. दोघांनी मिळून ते काय आठवणी घेऊन जाताय आता? शेवटचा दिवस आहे, शेवटचा एपिसोड शूट होतो. सांगाल दर्शकांना काय मेसेज द्याल? दर्शकांना मी एवढंच सांगेन की आज तुम्ही आमच्यावर आजपर्यंत प्रेम केलं, असंच प्रेम आम्ही पुढच्या दुसऱ्या मालिकेतून म्हणा किंवा दुसऱ्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये तुमच्यासमोर आलो तर तुम्ही आम्हाला असंच भरभरून प्रेम द्या. तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम हेच आमच्यासाठी मोठं आहे. म्हणून आम्ही एक कलाकार म्हणून तुमच्यासमोर ह्या आपली जी कला आहे ती कला सादर करू शकतो. कारण तुम्हीच जर नसाल आणि तुम्ही जर आमचं प्रेम केलं नाही तर आम्ही कलाकार असून सुद्धा त्याचा काहीही उपयोग नाही. अचानक असं जरा होते म्हणून थोडंसं वाईट वाटतंय. माहोल पण पण तरी खूप पण वेगळा आहे सेटवर. सगळे जरा सॅड आहेत. मग मी काय सांगा, सर्वांना तुम्ही खूप हसवलं पण आज तुमच्या चेहऱ्यावर हे दुःख दिसून येत आहे आम्हाला. दुःख म्हणजे एक्सेप्ट नाही झालं ते सकाळी अचानक, कारण ते सुटसुट ते अचानक त्यांना पण अचानक चायनाला राहिले. आम्ही आता एक 3 शेड्यूलमध्ये जरा खूप जवळीक झालेली. पहिल्या शेड्यूलमध्ये जरा ओळख होती
नंतर 2 शेड्यूलला म्हणजे खूप सगळेजण एकत्र मिळून मिसळून अगदी सेटिंगवाल्यांपासून तर आर्टवालेच कॉस्ट्युम Family होऊन जाते आपली. फॅमिली होऊन जाते. किंवा डिरेक्टर आमचे आता आहेत, राजू सर पण होते, नितीन काटकर सर आता आले आहेत ते सचिन काटकर सर. म्हणजे ते तेवढ्यापुरतं कामापुरते मर्यादित आपल्या त्या पदांवर राहतात. नंतर सगळं म्हणजे समजून सांगणं वगैरे आणि खूप शिकण्यासारखं शिकले जात. ओरिजिनल मी मालवणी कलाकार आहे, मालवणी गजालीकार म्हणूनच मला ती ओळख आहे. पण मला 12 वर्ष स्ट्रगल करून हे असं पहिलं भूमिका मिळाली. आता माझं हे काम गेलं म्हणून बंद झालं म्हणून दुःख होत नाहीये, फक्त काय अचानक झालं म्हणजे ते एक्सेप्ट होत नाही. माझं एक वाक्य होतं ते, काय बाय बोलला काळीज माझा हल्ला, हे आम्ही बोलता बोलता सहज ते ऐकलं आमच्या महेकर सरांनी. पहिले आता हे वाक्य तुम्ही रोज घ्यायचं एवढं. आणि ह्याच्यात एवढं आम्ही की नाही म्हणजे एक कुटुंब असते की ते फुटू नये. आता मालिकाही कधीतरी बंद होणारे माहितीच होतं, पण एवढ्या लवकर पटकन होईल असं ध्यानीमानी नव्हतं. असं वाटत होतं की अजून आम्ही कुठे आमचे 500,000 भाग होतील आणि प्रतिसादही भरपूर मिळत होता. फक्त सांगते हेच की दुःख एवढंच अचानक झालं त्याच्यामुळे. पण नक्की खात्री आहे सगळ्यांना मला सावरण्यासाठी वेतोबा आमचा मदत करणार. त्याचं म्हणजे जेव्हा आम्ही समजलं ना, आता मुद्दा म्हणून तुम्हाला आणते, संस्कृत बरोबर माझं काय वाजायचं म्हणजे मी एवढ्या लांबून यायची. 30वी ना मला म्हणजे सकाळचा कॉल बिल लावला की मी चिडायची की तुला पहिलीच गाडी असते, 2 तास लागतात. पण आज तोच सुटसुट मिठी वापरून रडला देवळात की घाबरू नको, आपण दुसरा प्रोजेक्ट करूया. म्हणजे हे भांडणं बिंडणं बोलणं हे प्रेमापोटी असायचं. जाता जाता मालवणीत काय सांगणार आपल्या सर्व दर्शकांना ज्यांनी एवढं भरभरून प्रेम दिलं? या कोकणातल्या देवाची मालवणीतली सिरियल पहिली टेलिकास्ट म्हणजे टीव्हीवर येईल, त्याच्यामुळे तो खूप अभिमान वाटत होतो. आणि आजही असा जरी आता आपल्या स्टॉप करूचो लागलो त्यांच्या दृष्टीने, तरी आम्ही आमच्या कायम मनात तशीच रवतली आणि आमचं सामर्थ्य वेतोबाच देतो याची पूर्ण खात्री आहे. तुम्ही काय सांगता? मी पण तुमका सांगतोय की जसं आमच्यावर तुम्ही पहिल्यापासून प्रेम करत येलास ना, तसा करत रवा. आणि तुमच्यापासून आम्ही 7च्या स्लॉटला लांब जातो, पण बायोग आणि गाव मम्मीकाने आमच्या सगळ्या टीमला विसरू नको आणि वेतो फक्त बिलकुल विसरू नको. त्याची आठवण ठेवा आणि त्याच्या आठवणीत त्याचं स्मरण करत करत तुमची कामं करा. तो तुमका सपोर्ट करतलोच हा, तो तुमच्या कायम वांगडा असतलोच हा राखणदार म्हणून. सोबत राजेशजी आहेत, दुनियादारी फेम. एक वेगळा अनुभव आला असेल ह्या मालिकेत काम करताना, काय अनुभव मिळाला आणि वेतोबाशी तुमचं कनेक्ट कसं झालं या सिरियलमध्ये काम करताना? माझी ही सिरियल म्हणजे बालवाडीमध्ये पहिलीच आहे आणि याच्या अगोदर मी कधीच बालवाडीमध्ये काम केलं नव्हतं, तेवढा कॉन्फिडन्स पण नव्हता. पण माहिती नाही ती जेव्हा मला ऑडिशन आली होती की या वेतोबा मालिकेमध्ये तुला बाबी रेडकरचं कॅरेक्टर करायचं आहे, त्यावर ते स्क्रिप्ट आलं तर मला माहिती नाही की ती एक पॉवरच असावी. कारण त्या ऑडिशनमध्येच म्हणजे मला ते करताना आपोआप मी मालवणी बोलायला लागलो, तर मला तिथे अजिबात नाही. आणि तर ते मला थोडंसं पॉझिटिव्ह वाटलं की ह्या गोष्टी काहीतरी माझ्यासाठीच असतील, हा रोल माझाच असेल, हा कॉन्फिडन्स पण होता. आणि त्याच्यानंतर मग सुनील भोसलेचा फोन आला की तू म्हणजे तुझं झालं कास्टिंग, यू आर सिलेक्टेड. पण मग इथे आल्यानंतर म्हणजे ही माझी गो आर्टिस्ट बायो, माझी मुलगी शालग्या, त्याच्यानंतर बरेच जण आहेत, आमचे पोलीस पाटील, निलेश गुरव, भोळ्या मामा, ही जी मंडळी आहेत त्यांनी मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मालवणी म्हणजे समजा माझं चुकत असेल त्यांनी मला की हे असं बोला तसं बोला असं करत, म्हणजे आता मला सुद्धा मी बाहेर कुठे गेलो ना काय बाबी रेडकर खय असा म्हणून ते एवढं मला त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं. आणि कसं वाटलं? खूप छान वाटलं. म्हणजे मला काय काय आवडलं कोकणात? कोणते कोणते नवीन पदार्थ तुम्ही ट्राय केले इकडे? इकडे मला ते आंबोळी जास्त आवडले. मला घावणे हा प्रकार इथे मला जास्त आवडला. त्याच्यानंतर एकदा बांगडे ट्राय केले होते, पण मला एवढे आवडले की नंतर मला त्रास झाला, मग मी बंद केले. खूप म्हणजे मी आता सावंतवाडीमध्ये राहत होतो, तिकडे मोती तलाव आहे, तर मग सकाळी आम्ही तिकडे म्हणजे वॉक घ्यायचो. खूप म्हणजे ह्या गोष्टी मी विसरू शकत नाही एवढ्या ह्या कोकणामध्ये. इतके दिवस मध्ये आता 7 महिने झाले, पण असं वाटलं की मी गेले कित्येक दिवस इकडेच राहतोय. मी ह्या सगळ्यांचं झालं असंच झालंय मला. कोकण आपलंसं करून घेतो. शेवटचा एपिसोड आता तुम्ही शूट करताय, किती मिस कराल सेटला, कोकणाला? मी खरं सांगू खूप मिस करेन, कारण मला
हा विषय पण खूप आवडला होता आणि खरंच जागृत देवस्थान आहे हे विठोबाचं. आणि मला खूप का वाईट वाटते की कारण माझा मुहूर्त शॉट म्हणतात तो माझा झाला होता आणि तो वाड्यात झाला होता, जिथे तो वाडा जो आपला भूताचा वाडा दाखवलाय तिथे दाखवले. आणि आज माझा एंड सुद्धा तिथेच होणार आहे. तर आता माझं तिकडे एक माझं काही सीनचे काही कट बाकी आहेत, तो तिथेच आहे. मला तेच हे माझं घर आहे, हे रेडकरचं घर आहे, बाबी आणि बायो रेडकरांचं घर आहे. हे घर आहे. वेतोबा पार्ट 2 येऊ दे ही वेतोबा चरणी प्रार्थना आणि लवकरच ती इच्छा वेतोबा आमची पूर्ण करेल. होय महाराजा. तर ह्याचं थोडंसं वाईट वाटतंय कारण खास करून कोकणातील कलाकारांना ह्या वेतोबा सिरियलच्या माध्यमातून बऱ्यापैकी आपली कला दाखवण्याचा योग आला होता, चांगली संधी मिळाली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे येथील लोकल लोकांना पण काम मिळालं होतं. कारण आम्ही आता जवळजवळ मे 24 पासून आत्ता ह्या महिन्यापर्यंत काम करतो, 8 महिने. तर इथं बघितलं आम्ही की मध्यमवर्गीय असलेल्या बऱ्याचशा बायका आणि पुरुष इथे लोकांना काम मिळालं आणि ते वेतोबाच्या कृपेने मिळालं. आणि आमची अशी इच्छा होती की ही सिरियल आणखी थोडी चालावी, निदान 1 वर्षभर तरी, जेणेकरून लोकांना पण आता जो आमचा थोडासा परिचय होत होता ना तशी म्हणजे बाहेर विचारतात माणसं, काही माणसं म्हणतात आम्ही 7 कधी वाजता त्याची वाट बघत असतो सिरियल बघण्यासाठी. ते उद्या फेस करताना थोडंसं आम्हाला गिल्टी फील होतं. दर्शकांना मी एवढंच सांगेन की तुम्ही आता महेशबद्दल बोललात ना, माणसाने कसं वागू नये, मुलाने आई वडिलांबरोबर कसं वागू नये ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हणून या कलियुगात आहे ते महेशचं. मुलगा कसा नसावा आणि पैसा म्हणजे सुख नाही. तुमच्याकडे पैसा असला म्हणजे तुम्ही सुखी होता असा त्याचा अर्थ नाही. हे एक उत्तम उदाहरण आहे महेशला झालेल्या पैशाच्या अहंकाराचं. हेड आहे. आणि खरं सांगायचं अगदी मनापासून सांगायचं तर सिंधुदुर्गातल्या कलाकारांना कोणी न्याय देत नाही, पण ह्या दोघांनी सिंधुदुर्गातल्या बऱ्याच कलाकारांना त्यांनी काम दिलंय, रोजगार दिलाय. पण आज हा रोजगार बंद पडलाय, त्यामुळे सगळ्यांची मनं दुखावली आहेत. खरंच त्यांनी मनापासून त्यांचे आभार आहेत. आज आम्ही 8 महिने काम करतोय मे पासून, पण त्यांनी आम्हाला कधी परक मानलं नाही. सगळं एक कुटुंब असं आम्ही आज एक फॅमिली म्हणून राहतोय. खरंच पण आज रडले ते दोघं पण काही जोडू नाही शकत. पण म्हणजे मुंबईत पण आम्ही सिरियल केल्या, पण त्याच्यापेक्षा इकडे करायला पण मजा आली. आणि ओव्हरऑल म्हणजे सगळंच हे लोक सगळेच म्हणजे अगदी घरातून काहीतरी खाऊ वगैरे, गाव मामी वगैरे की चला भूक लागली आहे, तर असं म्हणजे घरासारखं फॅमिली सारखं चला ठीक आहे. लोकल माणसं, गावातली माणसं, गावातल्या ज्युनियर आर्टिस्ट पार्टनर सगळ्यांपासून कधीच कुठला त्रास नाही. लोकल कोणाच्याही घरातनं जाऊन काय लागेल ती प्रॉपर्टी बिंदास स्वतःचं घर असल्यासारखं उचलून आम्ही घेऊन खायला प्यायला पण असं नाही असं नाही म्हटलं. आणि आज शेवटचा एपिसोड शूट होतोय त्याच्यामुळे सगळे इमोशनल आहे. पण मला हे विचारायचं की एवढा लवकर शो बंद होतोय पण सीझन 2 येणार आहे का? त्याची आयडिया काहीच नाहीये. पण आयडिया वाईट पण नाहीये, खूप छान टू येऊ शकतं. बघूया आता वेतोबाच्या मनात असेल तर नक्कीच परत ही लोक आम्हाला काम देतील. आम्हाला धक्काच होता एवढ्या लवकर बंद झाले. शॉर्ट पिरियड आणि ही 2 माणसं अशी आहेत ना की मगाशी म्हटलं तसं सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात. पण सुश्रुत ज्या पद्धतीने बोलत होता, म्हणजे जेव्हा आम्हाला सगळ्यांना न्यूज सांगितली त्या मंदिरामध्ये जिथे शूट करतो तर ना सगळ्यांचे डोळे पाणावले होते. म्हणजे सगळ्यांनाच असं ते थोडंसं शॉकिंग वाटलं होतं. अच्छा आता बंद होते सिरियल असं थोडंसं झालं होतं. पण तेवढेच सगळ्यांनी पॉझिटिव्हली घेतलं की कारण सगळ्यांचं बॉन्डिंग खूप छान झालं होतं. पुन्हा एकत्र येऊ, पुन्हा काम करू. तुम्ही म्हणतात तसं बोलता येत नव्हतं. हा एवढा सद्गती असं सांगणार असं त्याची कंडिशन झाली. वेतोबाच्या मनात असेल तर नक्कीच सीझन 2च्या माध्यमातून येऊ. आणि चालके ये पोरगी आमच्या कोकणात मिसिंग होता. मला बोलायचंय या 2 माणसाचे खूप खूप आभार. खूप आम्हाला सहन केलंय आणि खूप प्रेम पण केलंय. आणि खरंच म्हणजे सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सिंधुदुर्गाचं एक तीर्थक्षेत्र म्हणूया वेतोबा, आणि त्यांच्यावर सिरियल करायला मिळते आणि काम करायला मिळते याचा खूप आनंद आहे. आणि सुरुवात हे दोघं आहेत माझ्या
सुरुवातीपासूनचे. तर काम करायला मिळतं आणि म्हणजे दोन्ही, एक क्रिएटिव्ह असिस्टंट आणि एक आर्टिस्ट म्हणून. तर खूप असं छान वाटलं आणि एक आपल्याच मातीतलं कोकणी आपल्या मालवणी भाषेतली सिरियल करताना म्हणजे खूप बरं वाटतंय. आणि आता इमोशनल फील होतंय. लास्ट एपिसोड शूट होतोय. नाही, दुसरा एक पहिल्यांदा आम्हाला असा आनंद झाला की आजपर्यंत कोकणातल्या कुठच्या देवांवर सिरियल झाली नव्हती. बोलली मी पहिल्यांदा असं झालंय की वेतोबा लोकांचा म्हणजे आवडीचा आहे आणि त्याच्यावर सिरियल झाल्यानंतर ते खरोखर आम्हाला एक बरं वाटतं की त्या सिरियलचा आपण भाग आहोत. अभिमान, खूप अभिमानाचंच आहे. पण काहीतरी एक महत्त्वाची गोष्ट किंवा काहीतरी एक शिकवण असं देताना तुम्हाला छान अनुभव आले आणि तुम्ही ते माझ्याबरोबर शेअर केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेतोबा सिरियलच्या स्टारकास्टसोबत संवाद साधून मला खूप छान वाटलं. सॉरी उमाकांत पाटील म्हणजे ज्यांनी वेतोबाचा किरदार निभावला आहे त्यांच्याशी संवाद साधता आला नाही, कारण का ते पूर्णपणे आपल्या कॉस्ट्यूममध्ये होते आणि त्याचबरोबर शेवटचा दिवस असल्या कारणाने ते खूप बिझी होते. पण मी नक्की प्रयत्न करेन की येणाऱ्या दिवसात जर संधी मिळाली तर त्यांचा इंटरव्ह्यू तुमच्यापर्यंत नक्की पोचवीन. त्याचबरोबर तुमचे फीडबॅक्स पण मला कॉमेंट बॉक्समध्ये द्या की तुम्हाला हा शो कसा वाटला, सीझन 2 आला पाहिजे की नाही ते देखील सांगा. आणि माझा हा व्लॉग आवडला असेल तर डू नॉट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.